हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर सध्या आज संडे आहे, तर आमचा प्लॅन आहे की बा आम्ही जाणार आहे आज मुरादेवी इथे। तिचा ब्लॉग पण तुम्हाला दाखवू आणि संडे आहे म्हणून जाणार आहोत। तर तिथे जाऊ, तिथे व्ह्यू घेऊ, तुम्हाला दाखवू, तिची इन्फॉर्मेशन सांगू व लाईक करून द्या आणि कमेंट्समध्ये जय मुरादेवी टाईप करा। तर चला जाऊया। सो फ्रेंड्स, वी अराइव ॲट दिस प्लेस। आता चप्पल घेतला काढू, त्यानंतर आम्ही सुद्धा आता वटीचं पूर्ण सामान घेतलं। आता जाऊ आपण दर्शन करायला देवीच्या इथे। पूर्ण व्ह्यू देवीच्या पायऱ्या इथे, त्यानंतर हे मुरा देवीचं बॅनर लागलेला आहे, आई मुरा। तर फ्रेंड्स, सुद्धा तिथे पोहोचलेलो आपण। तिथे वटी देऊ, दर्शन करू देवीचं। तिच्यानंतर पूर्ण तुम्हाला इथं टूर पण देतो। इकडे पण मंदिर आहे आणि हे देवीचं मेन इम्पॉर्टंट प्लेस। तर सध्या तिथे पोहोचला। मम्मी आता हे वटीचं सामान काढत आहे आणि तुम्हाला एक दाखवते। हे पा दीदी, हे बघ, घाबरत बी नाही आहे, म्हणजे की एकदम शांत आहे ते। ती पूर्ण ब्लॅक कलरची। तर सुद्धा देवीसाठी एक लाईक करून द्या, कमेंट करून द्या, जय मुरादेवी। आता इथं पहिले पूजा करू देवीची, पण त्यानंतर तिकडे जाऊ। तिकडे पण पूजा करावी लागते। तर चला जाऊ, पूजा करू। तर आम्ही सुद्धा इथं दर्शन करायला आलो। आणि हे जे आहे देवी, हे 18व्या शक्तिपीठामधलं एक पीठ आहे। आधी हे देवी ही होती स्थापन केलेली, बट आता त्यानंतर ही स्थापन केली। एक विशिष्ट आहे हिचं की देवीचे डोळे किती मस्त दिसतात, पहा तुम्ही। कॅमेरामध्ये नाही दिसेन, पण तसे एवढे मस्त, असं वाटते रिअलच डोळे आहेत पण देवीचे। एवढं मस्त दिसते खरं तिथे। तुम्ही बी या दर्शन करायला कधी जवळ असाल तर, कधी दुरून पण येऊ शकता, कारण की चांगलं देवीचं मंदिर आहे। तुम्ही बी या दर्शन करायसाठी। इथं खूप लांबून लोक येतात। आणि जेव्हा हनुमान जयंती असते त्यावेळेस ना, इथे इथचा व्ह्यू एकदम एवढा चांगला येते, कारण की एक जो माणूस असते त्यांच्या हातात ना, म्हणजे त्यांच्या शरीरात बजरंगबली येतात आणि ते पुरं 7 बंड्यांना उडतात। आणि त्या 7 बंड्यांमध्ये खूप सारे माणसं बसलेले असतात, माणसं, बाया, लेकरं। तिचा व्ह्यू मागच्या वेळेस आम्ही इथे आलो, पण तिचा ब्लॉग काढू शकलो नाही, कारण की एवढा नॉईस होता आणि तेव्हा लक्षातच राहिलं नाही की ब्लॉग काढायला लागतं म्हणून। तर तुम्हाला खूप चांगलं असं व्ह्यू येते दाखवतो। काय झालं तिथं पण आहे ते, अरे ते मांजर यार खूप चांगली आहे ते। तर मन आहे की बा घरी घेऊन जाऊ, पण इथं नाही नेतात कुठं। तर आता पूजा पूर्ण झाली देवीची। आता त्या दुसऱ्या मंदिरात जाऊ, तिची पूजा करू आणि ते विहार आहे आतमध्ये, तिची पण पूजा करू। चला आता जाणार आहे आपण विहारामध्ये। भुयार। मी आतापर्यंत विहार करत होतो, सॉरी गाईज। भुयार आहे ते, सॉरी। तर आता आतमध्ये जाऊ। सध्या आम्ही विहारामध्ये उतरत आहोत आणि हा इथचा व्ह्यू।
हे झिंगराजी महाराज आणि हे संत झिंगराजी महाराजचे आरती लिहिलेले. विहारामधून बाहेर निघालो. आता हिची पूजा करू, विठ्ठल आणि रुक्माईची. विठ्ठल रुक्माई आहेत आतमध्ये. हिचा पूजा करू इच्छी आता. त्यानंतर आपल्या घरचीकडे निघू. ही पूर्ण झिंगराजी महाराजची कथा, त्यांच्या जीवनामध्ये काय काय घडलं हे पूर्ण इथं फोटोमध्ये दर्शवला गेलेला आहे. पूर्ण गजानन महाराज सारखेच आहे. तर मी आणि मम्मी इथं बसलेले आहोत. पप्पा तिथे दर्शन करत आहे. आणि बस आता इथं दर्शन झालं, पूजा गिजा सर्व झाली. तिथून निघून घराची घरी. सध्या ती इथे गर्दी नाही आहे, पण आज संडे आहे त्यामुळे आज थोडं गर्दी वाढणार आहे. आणि तसे आम्ही जेव्हा आलतो तेव्हा फक्त आम्हीच होतो, पण आता 2-3 फॅमिलीज अजून आलेल्या आहेत, ते पूजा करतात. तर सध्या तर आमची पूर्ण पूजा झाली. आम्ही निघतो तो बाहेर, ते पूर्ण आरतीचं ताट वापस देतो. आणि सध्या आम्ही बूट घातले व आता सर्व निघतो. मी बसते आता गाडीवर. चला. तर मुरादेवीचं दर्शन घेऊन आम्ही सर्व घरी आलेलो आहोत. तर आता हा व्लॉग कधी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये मुझे मुरादेवी टाईप करा. आणि बस सबस्क्राईब करून द्या चॅनलला अशाच नवीन व्लॉग पाहण्यासाठी. आणि बेल नोटिफिकेशनला पण ऑलवर सेट करून द्या, म्हणजेच की आमचे सर्व व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बस बाय, भेटूया अशाच एक नवीन व्लॉगमध्ये. बाय.